हरि ओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्याय. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 62. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, तत्प्रसादात् परां शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. भारता, यास्तव तू संपूर्णपणे भक्तिभावाने त्या ईश्वरालाच शरण जा. त्याच्या प्रसादाने तू शाश्वत अशा परम शांतीपदाला प्राप्त होशील. भगवंत श्री आपल्या उपदेशाची आता सांगता करू लागलेले आहेत. ते अर्जुनाबरोबर युद्धभूमीवर आहेत. सभोवती सर्वजण युद्धोत्सुक आहेत. आधीच भरपूर आणि सर्व काही सांगून झालेले आहे. तेव्हा आता अधिक काय सांगणे. हे सर्व ऐकून आता भारता, परमात्म्याला संपूर्ण भावभक्तीने शरण जा. त्याच्या चरणी सेवेला रुजू हो. स्वमर्जीने कर्म न करता हृदयी स्थित अशा त्या परमात्म्याच्या इच्छेने कर्म कर. कारण त्याला पर्याय नाही. आज नाही तर भविष्यामध्ये, या जन्मी नाही तर पुढील जन्मी तुला आत्मप्रेरणेनेच मुक्ती मिळणार आहे. तेव्हा विनाकारण देहादी इंद्रियांच्या क्षुल्लक भोगापवर्गतेत न अडकता आजच आत्मप्रेरणेने कर्म कर. त्यातच तुझे हित आहे. त्या आत्मचेतनेच्याच कृपाप्रसादा योगे तुला शाश्वत असे परम शांतीपद प्राप्त होईल. याला जोडून पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 63. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद् गुह्यतरं मया, विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. अशा प्रकारे हे गूढातील अतिगूढ असे ज्ञान मी तुला सविस्तर सांगितलेले आहे. यावर साधक बाधक असा विचार कर आणि तुझी जशी इच्छा असेल त्याप्रमाणे कर. इति, अशा प्रकारे. इति असा शब्द इथे वापरलेला आहे. इति शब्दाने संभाषणाची, ग्रंथाची सांगता करायची पद्धत होती. येथे ही उपदेशाची इतिश्री आहे, शेवट आहे. भगवंत श्री आता आपला उपदेश समाप्त करत आहेत. आता आणखी काही सांगायचे नाही. जे सांगून झाले ते भरपूर आणि यथायोग्य आहे. आता नवीन असे सांगायचे शिल्लक नाही. ते ज्ञानमाख्यातं गुह्यात गुह्यतरं मया. हे गूढातील अतिगूढ असे ज्ञान मी तुला सविस्तर सांगितले आहे. भगवंत श्री म्हणतात की हे ज्ञान अतिगूढ असे आहे. हे काही भौतिक जडसृष्टीचे ज्ञान नाही. समोर वस्तू दिसत आहे, त्या वस्तूची तोड मोड जोड केली आणि प्रत्यक्ष सप्रमाण दाखवून दिले की हे असे असे आहे. प्रत्यक्ष पहा आणि खात्री करून घ्या. हे आध्यात्मिक ज्ञान आहे. हे काही गणित नाही. येथे सूक्ष्म, अतिसूक्ष्म, सूक्ष्मातिसूक्ष्म अशा आत्म्याचे ज्ञान सांगितलेले आहे. आत्मा अदृश्य, निराकार, अरूप आहे. तो सप्रमाण समोर दाखवता येत नाही. तो केवळ ज्ञानाने जाणावा लागतो. तसेच हा काही वृक्ष हिशोब नाही. येथे निर्लेप भावभावना, अढळ विश्वास, असीम श्रद्धा, अथक परिश्रम लागतात. तेव्हाच याची प्रचिती येते. प्रचितीही ते करणाऱ्यालाच येते आणि ती आल्याचे फक्त त्यालाच उमजते. इतरांना ते दाखवता येत नाही. हा अनुभव सांगण्यासारखा नाही, तर ती अनुभूती असून ती केवळ अनुभवण्यासारखीच आहे. यास्तव हे अति गुह्यातील गुह्य असे ज्ञान आहे.
हे ज्ञान कुणी कुणाला सांगून उपयोग नसतो. ते ज्याचे त्यानेच प्राप्त करायचे असते. परंतु तरीही तू माझा सखा, शिष्य आणि अतिप्रिय आहेस म्हणून हे मी तुला सविस्तर सांगितले आहे. लक्षात घ्यावे की हे अतिगूढातील गूढ असे ज्ञान कोणी सामान्यजन सांगत नाहीये, तर तो प्रत्यक्ष भगवंत श्री, प्रत्यक्ष ते ज्ञानच येथे ते ज्ञान प्रदान करत आहे. ही गोष्ट अर्जुनासाठी आणि आपल्यासाठी फार फार भाग्याची आहे. हे जे ओळखतात तेची पुरुष दैवाचे, हे जे उमजत नाहीत ते केवळ अभागी होत. विमृशयित दशेषेण यथेचसी, विमृशयित दशेषेण. यावर साधक बाधक असा विचार कर. भगवंत श्री अति दयाळूपणे अर्जुनाला आणि आपल्यालाही सांगत आहेत की केवळ मी सांगतोय म्हणून नव्हे, तर यावर सर्व बाजूने नीट विचार कर. केवळ मी सांगतो आहे म्हणून नव्हे, तर यावर सर्व बाजूने नीट विचार कर. कारण हे ज्ञान ऐकून, पाहून, वाचून येणारे नाही, तर त्यासाठी स्वतःची स्वतःच तपश्चर्या करावी लागते. यासाठी विचार कर. हे सुव्यवस्थित ध्यानात आल्याशिवाय याचा स्वीकार करू नकोस. अश्रद्धेने किंवा अंधश्रद्धेने किंवा असमंजसपणाने किंवा दडपणाने याचा स्वीकार केलास तर त्याचा काहीही उपयोग नाही. कारण येथे आपले मन परमात्म्यात विलीन करायचे आहे. त्यासाठी पूर्ण समर्पण होणे अगत्याचे आहे. यथेच्छसी तथा कुरु. तुझी जशी इच्छा असेल त्याप्रमाणे कर. नीट विचार कर आणि मग त्याप्रमाणे तुला जसे योग्य वाटेल तसे कर. भगवंत श्री भक्तांना पूर्ण मुभा देणारे आहेत. विचार करून आत्मप्रेरणेने आचरण केलेस तर मी अंतरात्मा तुम्हाला त्यासाठी प्रोत्साहन देईन. पैलतीरी नेण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करीन. दुर्दैवाने या उलट वागलात तरीही मी तुम्हाला ऊर्जा पुरवीन. तुम्ही तुमच्या दुर्दैवाने आपले भोग स्वीकारा आणि त्याप्रमाणे त्याचे उपभोग घेऊन फळ घ्या. मला स्वतःला कशातही काहीही स्वारस्य नाही. मला येथे काहीही मिळवायचे नाही. परंतु कोणी योग्य मार्गी पाऊल ठेवले तर त्याला सावरायला मी धावत येईन. विचार तुमचा तुम्ही करायचा आहे. निर्णय तुमचा तुम्ही घ्यायचा आहे. मी केवळ मार्गदर्शक आहे, केवळ साक्षी आहे. हरिओम.